हॅलो फ्रेंड्स, हेल्दी बेबी सुपर मॉम चॅनलवर मी स्नेहल तुमचं मनापासून स्वागत करते. आजच्या काळात बाळाच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे बाळाचा मसाज कसा करावा हे आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तो कसा करावा, तो करताना काय काळजी घ्यावी, केव्हा करावा किंवा करू नये, करण्याचे फायदे काय, तेल कोणते वापरावे यासारखी महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. तुमचे काही बाळासंबंधीचे प्रश्न असतील किंवा आणखी तुम्हाला मसाजबद्दल माहिती असेल तर तुम्ही नक्की कमेंट करू शकता. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत 1.5 महिन्याच्या अन्वीला. हे माझ्या बहिणीचं बाळ आहे. मालिश सुरू करण्यापूर्वी मालिशसाठी योग्य वातावरण तयार करणे पण तितकेच महत्त्वाचे आहे. तर त्यासाठी सर्वात प्रथम आपण जिथे बाळाची मालिश करणार आहोत त्या रूमचे दरवाजे किंवा खिडक्या ह्या बंद असल्या पाहिजेत, जेणेकरून बाळाला थंडी वाजणार नाही. दुसरी गोष्ट की बाळासाठी एक सॉफ्ट किंवा रिलॅक्सेशन म्युझिक तुम्ही लावू शकता किंवा बाळाच्या आईला काही मंत्र, काही प्रार्थना, स्तोत्र, काही गाणे येत असतील तर तेही म्हणलं तरी चालेल. तर जेणेकरून बाळाचं कोऑर्डिनेशन वाढतं, आय कॉन्टॅक्ट्स वाढतात. त्यानंतर मसाज करायच्या अगोदर हे कोमट तेल आपल्याला घेऊन बसणं गरजेचं आहे. आता तेल कुठलं वापरावं हे आपण व्हिडिओच्या शेवटी पाहू. त्या तेलासोबतच आपल्याला काही टॉवेल किंवा बाळाचं आपण जे कपडा जो वापरतो आपण नेहमी मसाजसाठी एकच कपडा करायचा आहे, जेणेकरून पूर्ण टाईम मसाज आपण त्याच कपड्यावरती करूयात. अशा 2 गोष्टी आपल्याला घेऊन बसायच्या आहे सोबत. तर चला आता सुरुवात करूया मसाजसाठी. मालिश करण्याची पद्धत ही प्रत्येकाची वेगळी असते. ही मी माझ्या आजीकडनं माझ्या बाळाचा मसाज कसा करायचा हे शिकले. मला आवडेल तुमच्यासोबत शेअर करायला. तर तीच पारंपरिक पद्धत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामध्ये मी मसाज हा माझ्या टाळू भरण्यापासून चालू केलेला आहे. तर टाळू म्हणजे डोक्याचा भाग. त्यामध्ये काय होतं की बाळाच्या डोक्यावर एक पुढच्या बाजूला चौकोनाकृती खळगा असतो. त्यामध्ये जर आपण हात ठेवला तर एक नाडी उडण्याचे ठोके आपल्याला जाणवतात. त्यामध्ये काय असतं की डोक्याची कवटी ही हाडे जन्मानंतर हळूहळू वाढत असतात, जुळून येत असतात. त्यांच्या मेंदूच्या वाढीसाठी ही एक नैसर्गिक योजनाच आपण म्हणू शकतो. तर त्याला तेल लावण्याचा हे एक मेथड म्हणजे जुन्या काळापासून सगळे त्या भागाला तेल लावत असतात, कारण की तो भाग अतिशय नाजूक असतो. त्यामध्ये जास्त जोरात कधी आघात होईल किंवा जास्त जोरात पण आपल्याला दाबायचं नाही आहे आपल्याला. आणि मला इथे एक गोष्ट सांगू इच्छिते की आपल्या तेल भरण्याने बाळाची टाळू काय भरून येत नसते, पण त्या ज्या डोक्याच्या ठिकाणी जे ज्ञानेंद्रिय असतात, त्यांचे जे केंद्र असतात, त्या सगळ्यांचं चांगलं पोषण मिळतं. त्यामुळं आपण बाळाची टाळू ही तेलाने भरतो. असेच एका हाताने तुम्ही कोमट तेल टाळूवरती टाकू शकता आणि 2 बोटांनी असे टाळू भरलं जिथं तो खळगा आहे तिथे तुम्हाला तेल एकत्र करून आणायचं आहे. असं तुम्ही एक 7 ते 8 वेळा करू शकता. जर सपोज तुमचं बाळ मांडीवरती बसत असेल किंवा मान थोडी धरायला लागली असेल तर बसून टाळू भरू शकते. थोडं प्रॅक्टिसने जमते ही गोष्ट, तर तसे पण तुम्ही करू शकता. इथे मी आता जे हातामध्ये तेल घेतलं होतं हे मी पूर्ण डोक्याला तिच्या लावत आहे. पूर्ण डोक्याचा भाग जो हा केस आहेत ते सगळं कव्हर केलेलं आहे. आता डोके आणि टाळू भरून झालेली आहे. आता या ठिकाणी मी बेंबीच्या साईडला तेल सोडत आहे, बेंबीमध्ये नाही सोडत आहे. आणि आता आपण पायांच्या तळव्यांना मसाज करणार आहोत. पायांच्या तळव्यांना मसाज करताना पूर्ण त्याची बोटे, तळवे कवर होतील याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि मसाज करताना लक्षात ठेवायचे की दरवेळी पूर्ण पाठ कवर होईल आणि जास्त दाब पण दिला जाणार नाही. खालून वरच्या दिशेने तुम्हाला हळूवार हाताने मसाज करायचा आहे, जास्त जोर द्यायचा नाही आहे आपल्याला. त्यासाठी तुम्ही व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहू शकता की कुठे दाब दिल्यानंतर कोणत्या पॉईंटला त्याचा इफेक्ट होतो. त्याप्रमाणे तुम्ही बाळाच्या तळव्यांना त्या पॉईंटला दाब देऊन मसाज करू शकता. आता खाली गुडघ्यांना खालून वरच्या दिशेने एका 5 ते 7 वेळा किंवा तेल मुरेपर्यंत आपल्याला मसाज करायचा आहे. दोन्ही साईडला आपल्याला सेमच मसाज करायचा आहे. आणि बाळाने मसाज हा एन्जॉय केला पाहिजे. तुम्ही जोर जबरदस्तीने मसाज करायचा नाही आहे कधी. मसाज केल्यामुळे बाळाचं ब्लड सर्क्युलेशन खूप छान वाढतं आणि आईचं आणि बाळाचं बॉन्डिंग खूपच छान वाढते मसाज केल्यामुळं. कधी बाळाच्या बाबांनासुद्धा तुम्ही हा चान्स देऊ शकता मसाज करायचा.
बाळाचा नियमित मसाज केल्याने एक गुड हार्मोन ज्याला आपण ऑक्सिटोसिन म्हणतो हे रिलीज व्हायला मदत होते. त्यामुळे काय होतं की बाळाच्या आणि आई वडील जे पण बाळाचा मसाज करत आहे त्या दोघांमध्ये बॉन्डिंग आणि एक प्रेमाची भावना जागी व्हायला खूपच मदत होते. त्यामुळं जसा वेळ मिळेल तसा बाबांनीसुद्धा मसाज करायला काही हरकत नाही आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अन्वी खूपच एन्जॉय करत आहे मसाज. तिला मावशीच्या हातून मसाज खूपच आवडलेला. त्यामुळे आम्ही निवांत मसाज करत आहोत. आत्ता तिच्या पूर्ण गुडघ्यांना मी खालून वरच्या दिशेने आणि वरून खालच्या दिशेने अशा दोन्ही साईडनी मी तिला मसाज करत आहे तेलाने. तेल हे शक्यतो कोमटच असावं म्हणजे बाळाला जे सांधे आहेत तर त्यांना पोषण व्हायला खूपच मदत होते. कारण 9 महिने हे बाळ आईच्या पोटात एका ठराविकच अवस्थेत असते. त्यामुळे काय होतं अवयवांचा पूर्ण एक शीन घालवण्यासाठी आपण हा मसाज करत असतो आणि तेलाचा मसाज हा एकदम आवश्यकच आहे बाळासाठी. हा तुम्ही दिवसातनं 2 वेळासुद्धा करू शकता बाळाचा मसाज. एकदा सकाळी अंघोळीच्या वेळी आणि एकदा संध्याकाळी 6 वाजता वगैरे तुम्ही मसाज देऊ शकता बाळाला. आता आपण या ठिकाणी पायाचा मसाज झालेला आहे. बाळाच्या प्रायव्हेट पार्टला पण आताच मसाज करून घ्यायचा आहे. दोन्ही साईडला तेल लावून व्यवस्थितरित्या असंच हलक्या हाताने चोळून घ्यायचं आहे. आता आपल्याला इकडे सरळ गुडघे हातामध्ये ताठ ठेवून पाय असे सरळ हाताने मसाज करायचा आहे. जेणेकरून पाय हे आखडलेल्या अवस्थेत असतात त्यांना सरळ होण्यास असं केल्यास मदत मिळते. ठिकाणी जास्त ओढायचं पण नाही आहे आणि जास्त जोर जबरदस्तीने पण करायचं नाही आहे. पाय सरळ सरळ जसे होतील तसं करायचं. आता आपल्याला मसाज करायचा आहे बाळाच्या मानेचा. बाळाची मान ही जन्मताच मान धरत नाही बाळ, तर त्यासाठी थोडं आपल्याला मसाज देणं खूप गरजेचं आहे. आता आपण गळ्याभोवती मसाज करणार आहोत आणि बाळाच्या गळ्यापासून छातीपर्यंत असं वरनं खालच्या दिशेने आपल्याला सावकाशरित्या तेलाने मसाज करत यायचं आहे आणि असं एकदा सर्क्युलर मोशनने एक 5 ते 7 वेळा आपल्याला मसाज करायचे आहे. जेव्हा पूर्ण तेल मुरेपर्यंत पण तुम्ही मसाज करू शकता. जास्त जोर द्यायचा नाही, एकदम सौम्य एकदम हलक्या हाताने आपल्याला इथे मसाज द्यायचा आहे. बाळ जर रडायला लागलं असेल तर तुम्ही या ठिकाणी ही मेथड स्टॉप करू शकता. एकदा गळ्याखालनं व्यवस्थित तेल लावायचं पुन्हा एकदा आणि खालच्या दिशेने घ्यायचं. आता वरनं छातीचा पार्ट कव्हर झाल्यानंतर आपण मसाज करणार आहोत बाळाच्या पोटाचा. तर बाळाच्या पोटाचा मसाज करणं हे खूपच इम्पॉर्टंट आहे. कारण बाळाला आईचं दूध हे पचतं, कधी नाही पचत, गॅसेसचे प्रॉब्लेम होतात. त्यासाठी बाळाला मसाज आपण हा करतो. आता बाळाच्या पोटावरती हा सर्क्युलर असा मसाज करायचा आहे आपल्याला. एक 10 ते 12 वेळा हलक्या हाताने सर्क्युलर मोशनने आपण मसाज करूया, जेणेकरून बाळाचे गॅसेस हे रिलीज व्हायला मदत होईल. असा मसाज जर तुमचं बाळाचं पोट कधी कडक लागत असेल, बाळ जर जास्त क्रँकी सारखं रडत असेल, तर तुम्ही असा मसाज दिवसातनं 2-3 वेळा करू शकता. तेलाने हलक्या हाताने असं सर्क्युलर मुवमेंटने मसाज द्यायचा आहे पोटावरती आपल्याला. बाळाला या मसाजचा खूप फायदा होतो. गॅस रिलीज झाल्यामुळं बाळाला पण खूप छान वाटतं. तुम्ही चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की घेऊन येत राहील. तुम्ही सजेशन पण देऊ शकता की तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा आहे. त्या टॉपिकवरती मी नक्कीच व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन. सर्क्युलर मुवमेंटने मसाज झाल्यावर आता आपल्याला वरून खालच्या दिशेने पोटावरती पूर्ण मसाज द्यायचा आहे. जेणेकरून असं सरकवल्यासारखं करायचं आहे. वरनं छातीकडनं पोटाकडे, छातीकडनं पोटाकडे पूर्ण वरून खालच्या दिशेने असं मसाज करायचं आहे आपल्याला. याने सुद्धा बाळाचे गॅसेस रिलीफ व्हायला खूप मदत होते. तुम्ही या चॅनलला इंस्टाग्रामवरती आणखी फॉलो केलं नसेल तर नक्की इंस्टावरती फॉलो करा. मी त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आता पोटाचा, छातीचा मसाज झाल्यानंतर आपण आता मसाज करणार आहोत हाताचा. हाताचा मसाज करताना पण आपल्याला वरून खालच्या दिशेने, खालून वरच्या दिशेने असे दोन्ही साईडने तेल लावून घ्यायचं आहे. हाताच्या प्रत्येक पार्टला तेल लागेल, व्यवस्थित मसाज दिला जाईल, व्यवस्थित दाब दिला जाईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याचे प्रत्येक बोटं, कोपर आणि दंड या सगळ्यांना मसाज दिला जाईल हे पाहायचं आहे आपल्याला व्यवस्थित. मसाज करताना आपल्याला नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मसाज कधी पण करताना जास्त ओढाताण बाळाची करायची नाही आहे. कारण की बाळाचे अवयव हे खूपच नाजूक असतात सगळे.
त्यांना काही त्रास होईल असं काही आपल्या हातून होणार नाही याची नेहमी काळजी घ्यायची आहे. कारण बाळाला तर सांगता पण येत नाही की माझं इथे इथे दुखत आहे म्हणून. त्यामुळे बाळ सारखं रडत राहील आणि आपल्याला समजणारच नाही की आपल्या हातून काही चुकलं आहे की काय. त्यामुळं कधी पण मसाज करताना सावकाश हाताने व्यवस्थितपणेच मसाज करावा. जर बाळाच्या आईला भीती वाटत असेल मसाज करायची तर स्टार्टिंगच्या एखाद्या महिन्यामध्ये तुम्ही जे ओळखीचे तुमच्या आजी असतील किंवा जवळपासचे कोणी रिलेटिव्ह असतील तर ते कसा मसाज करतायत किंवा असा हा व्हिडिओ पाहून बाळाचा मसाज तुम्ही करू शकता. आणि बाळाला पायावर मसाज करावा जेणेकरून आपल्याला जाणीव होते किती दाब आणखी दिला पाहिजेत आणि बाळ पण छान पायावरती झोपतं. त्यामुळं पायावर स्टार्टिंगला मसाज द्यावा. पण जेव्हा बाळ जसं जसं मोठं होत जातं, पालथं पडायला लागतं किंवा पळायला लागते तर त्यानंतर तुम्ही खाली मसाज बसून दिला तरीही चालेल. अन्वीला खूप मज्जा येत होती मसाज करताना. आता पुढच्या अवयवाकडे वळण्या अगोदर मी राहिलेलं पूर्ण बॉडी पार्ट्स आता पुन्हा एकदा मसाज करून घेत आहे. पूर्ण वरनं गळ्यापासनं पूर्ण तळव्यांपर्यंत असं हलक्या हाताने खाली खाली सरळ असा मसाज करत यायचं आहे आपल्याला. ते 7 वेळा तुम्ही ही स्टेप केली तरीही चालेल. त्यानंतर आपल्याला करायचं आहे मेन एक्सरसाइज हातांची असे वरनं खालच्या दिशेला, खालनं वरच्या दिशेला असं तुम्ही 3-4 वेळा करू शकता. जर बाळ रडलं नाही तर जास्त वेळा पण करू शकता. आता हे पाय आपल्याला डोक्याला टेकवायचे आहेत बाळाच्या, जेणेकरून गॅस रिलीज व्हायला मदत होते. तर असे पायांचे दुमडून 1-2 हात अल्टरनेटिव्हली असं करायचं आहे. आता हे तुम्ही 4-5 वेळा करू शकता, 5-6 वेळा करू शकता. कितीही वेळा तुमचं बाळ जसं राहत असेल तसं तुम्ही करू शकता. जबरदस्तीने एक्सरसाइज करायची नाही आपल्याला. आता आपण करणार आहोत फेसचा मसाज. फेसचा मसाज करताना इथे काय होतं की बाळाच्या गालावरती आपल्याला मसाज करायचा आहे. कारण की बाळाचं हे फीडिंग घेऊन घेऊन गाल खूप दुखत असतं. त्यामुळे या ठिकाणी बाळ हे रडायला लागतं. बाळाच्या अप्पर लिप्सला सुद्धा आपल्याला मसाज द्यायचा आहे. जे फीडिंग घेऊन घेऊन ओठ असे वरती यायला लागतात तर तसं आपल्याला त्यासाठी आपल्याला इथे मसाज द्यायचा आहे. नाकाला सुद्धा असा मसाज द्यायचा आहे. माझ्या आजीने शिकवलेलं नाक सरळ होण्यासाठी असा मसाज करायचा असतो. आता आपण करूयात बाळाचा बॅकचा मसाज. जोपर्यंत बाळ मान धरत नाही तोपर्यंत बाळाच्या मानेला सांभाळणं खूप गरजेचं असतं. सावकाशरित्या आपल्याला उचलून हे बाळाला बॅक साईडला ठेवायचं आहे. आता आपण बाळाला बॅक साईडला ठेवूयात आणि मागचा मसाज करूयात. आता डोक्याच्या मागच्या साईडला हे मस्तुलुंग मज्जा असते, जे मेंदूचा छोटा पार्ट असतो, आपण लहान मेंदू म्हणतो. तो खूपच नाजूक असतो. तिथे पण पोषण करणं खूप गरजेचं आहे. आता आपण तिथे मसाज करत आहोत. तिथे तेल लावायचं आहे व्यवस्थित आणि हलक्याच हाताने लावायचे. कोमट करून लावलं तरी खूपच छान इफेक्ट राहतो त्याचा. आत्ता आपण कोमट करून असं काळजी घेतली डोक्याची, मेंदूचं टाळं भरणं, मसाज करणं व्यवस्थित, तर याचे अतिशय सुंदर परिणाम आपल्याला आयुष्यभर दिसून येत राहतात. त्यामुळं स्टार्टिंगच्या काळामध्ये मसाज करणं हे खूपच महत्त्वाचं आहे. आता आपल्याला बाळाच्या गळ्यापासनं खाली, पाठीला, मागच्या साईडला, मांड्यांना सगळ्यांना मसाज द्यायचा आहे व्यवस्थित. बाळाच्या गळ्याला पण मसाज द्यायचा आहे, जेणेकरून बाळाची मान ही उचलायला खूपच फायदेशीर ठरेल. मागे पण सावकाश हाताने आपल्याला मसाज द्यायचा आहे. आमची अन्वी आता मान उचलायला लागते सावकाश, कारण की तिला मसाज छान मिळाला आहे आधी पण आजीच्या हातून. मग ती छान मान उचलते. असं आपल्याला पूर्ण एकदा डोक्यावरून खाली पूर्ण दिशेने सावकाश 5 ते 6 वेळा आपल्याला असा मसाज द्यायचा आहे. इथे गळ्याभोवती मसाज द्यायचा आहे, जेणेकरून जे मान उचलायला लागतं बाळ तर त्याला रिलीफ मिळतो. खूप छान वाटतं बाळाला इथे चोळल्यानंतर ह्या पार्टला. हे पहा, उचलली आमच्या अन्वीने मान. हा सगळा आपला मसाजचा इफेक्ट आहे. जसा तुम्ही मसाज देताल तसंच तुम्हाला त्याचे रिझल्टही पाहायला मिळतील. अशा पद्धतीने आपला मसाज हा पूर्ण झालेला आहे. आता आपण वळूयात पुढच्या माहितीकडे. ती म्हणजेच मसाज करताना कोणती काळजी घ्यावी. सर्वात प्रथम म्हणजे आपले हात-पाय हे व्यवस्थित स्वच्छ असावे. आपले हात हे खरबुडेत नसावे, जेणेकरून बाळाला त्वचेला काही इजा होईल. त्यानंतर बाळाचे कपडे हे सर्व स्वच्छ असावेत. घरामध्ये गोंगाट नसावा जेव्हा तुम्ही बाळाचा मसाज करता आहात तेव्हा.
आणि मेन म्हणजे तुमचा मूड हा एकदम चांगला असावा जेव्हा पण तुम्ही बाळाचा मसाज करत आहात, कारण बाळाला आपल्या फिलिंग्स या लगेच पास होतात. आता आपण पाहूयात मसाज केव्हा करावा व केव्हा करू नये. बाळ उठल्यानंतर बाळाच्या रुटीननुसार किंवा तुमच्या रुटीननुसार तुम्ही एक सकाळी 9 ते 12 मध्ये बाळाचा मसाज करू शकता. फक्त लक्षात हे ठेवायचं आहे की बाळाचा मसाज, फीडिंग आणि अंघोळ या तिन्ही गोष्टींमध्ये कमीत कमी अर्धा तास ते पाऊण तासाचं तरी अंतर हे असायलाच हवं. आणि जेव्हा बाळाला ताप आलेला असतो किंवा बाळाचा मूड चांगला नाही आहे, तुमचा मूड चांगला नाही आहे आणि बाळाला मसाज करताना बाळ रडत आहे सारखं किंवा बाळ आजारीच असेल एकदम, तर बाळाला मसाज करणं हे टाळलेलंच बरं राहील. आता आपण पुढची माहिती जाणून घेऊयात बाळाचे मसाज करायचे फायदे काय आहेत. आता बाय बाय.